सहकार्यानं, ज्यामध्ये वारकरी सांप्रदायिक गायक, वारकरी संप्रदायातील मृदंग वादक आणि वारकरी संप्रदायातील ध्वनी संयोजन. अर्थात कुणाला आवाज वाढवा म्हणायचं काम नाही, कुणी त्यांना आवाज वाढवा म्हणावं अशी सूचना देण्याचं काम नाही. अगदी सगळं प्रमाणात. कीर्तनकाराचं बोलणंही प्रमाणात, प्रमाण म्हणणाऱ्यांची प्रमाणही प्रमाणात, असं सर्व प्रमाणबद्ध असणारा हा उत्सव. एका वाक्यात सांगतो, वारकरी संप्रदायाचा साधक म्हणजे वारकरी, वारकरी संप्रदायाची साधना म्हणजे वारकऱ्यांचं भजन, आणि वारकरी संप्रदायाचं साध्य असणारा श्रीहरी पांडुरंग. संसार छोडीला संसार, छोडीला संसार, छोडीला संसार, छोडीला सांगा, दोघं पती पत्नी प्रवासाला निघाल्यानंतर घरातून निघताना बॅग कोणी घ्यायची असते हो? तुमच्याकडे कोण घेत? कोण घेत का घेतच नाही? कोण घेत? यांनाच घ्यावी लागते. ठीक आहे, पिशवी यांनी सांभाळायची. एसटी स्टँडला गेल्यानंतर एसटी जागा पुढे जाऊन धरायची कुणी? तुम्हीच धरायची. बरं, हे 75च्या पुढची मंडळी भरपूर झाली आणि लाडक्या बहिणी भरपूर झाल्या. यदा कदाचित एसटीला जर गर्दी असेल आणि एसटी मध्ये दोघांऐवजी एकाच सीटाची जागा जर आपल्याला मिळाली, तर मला सांग, त्या सीटचा अधिकारी कोण? दोघांपैकी कोण? बायको अधिकारी. बरं, समजा त्या सीटवर तिला जागा मिळाली. चोपदारासारखं, या चोपदारांसारखं नाही, संसारातला चोपदार, चोपदारासारखं ते पिशवी खांद्यावर घेऊन उभं राहायचं. एखाद्या हमालासारखं पिशवी खांद्यावर घेऊन उभं राहायचं. बघा, ओझं सांभाळायचं. यदा कदाचित उन्हाळ्याच्या दिवस असावेत, होऊ नये, पण एखाद्या महिलेला मळमळ होते प्रवासात. बघा बरं, कल्पना करा नुसती. आणि मळमळ झाल्यानंतर जर यदा कदाचित त्या बायकोला वांती झाली, तर ती वांती झेलायची कोणी? सहन करायची कोणी? यांना सहन करावी लागते. मी पाहतोय आणि बरेच संसारातले ऋषी मुनी या गोष्टी आम्हाला येऊन सांगतात. म्हणून माहिती. तुम्ही म्हणाल तुम्हाला कसं माहिती? मला अनुभव नाही. ज्ञान देवम नमो ज्ञानेश्वर, नमो ज्ञानेश्वर, निवृत्ती उदारा मुक्ताबाई, नमो
कृष्ण हरी हरे कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे